सर्वप्रथम सर्व आपल्या मुस्लिम बांधवांना मी सांगू इच्छिते की एवढ्या उन्हाळ्याच्या कडक उन्हाळ्यामध्ये सुद्धा 1 महिना रमजानचा पाक महिना म्हटला जातो आणि त्यांनी अतिशय म्हणजे स्वतःची काळजी घेत सर्वांनी तो रमजानचा महिना अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला। कुठलेही आपल्याला कुठली हानी किंवा कुठली दुर्घटना ऐकायला मिळाली नाही आणि त्याचबरोबर सर्व वाशी नाक्यातील आणि माझ्या प्रभागातील सर्व जनता, इतर समाजाचेही लोक त्यांच्याबरोबर तेवढ्याच धडाडीने पाठीशी उभे होते। उद्या आज चांद निघाला म्हणून आताच थोड्या वेळापूर्वी फटाक्यांचा मोठा जल्लोष ऐकायला आला आणि उद्या मला असं वाटतं आपली रमजान ईद जो पवित्र महिना आणि सर्वात मोठा त्यांचा सण मानला जातो, जसा हिंदू धर्मामध्ये आपली दिवाळ सण आपण मोठ्या याच्यात साजरी करतो, तशीच आज उद्याची त्यांची ती रमजान ईद असेल आणि त्या रमजान ईदसाठी मी सर्व माझ्या विभागातील, माझ्या प्रभागातील, माझ्या इतर अजून मित्रपरिवारातील सर्व माझ्या बांधवांना, भगिनींना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते आणि त्यांचे पुढील मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांना ईश्वर बळ देव ही ईश्वरचरणी प्रार्थना करते। वाशी नाक्यातील व चेंबूर भागातील या मुस्लिम बांधवांनी जो हा 1 महिना रमजानचा पाक महिना जो म्हणतात त्या महिन्याचे पूर्ण उपवास करून उद्या त्या ईदचा चांद दिसलेला आहे आज आणि त्या मोठ्या प्रमाणात याचा जल्लोष साजरा झाला सांगितलं जातं थोड्या वेळ मॅडमनी। त्या ईदमध्ये आम्ही त्यांच्या सणामध्ये आम्ही पूर्णपणे त्यांच्या सणामध्ये आम्ही सामील आहोत। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याबरोबर आम्ही पूर्ण शुभेच्छा आमच्या आहेत त्यांच्याबरोबर। व येणाऱ्या काळामध्ये मुस्लिम बांधवांनी आणि हिंदू बांधवांनी मिळून इथे सर्व एक सण इथे चांगल्या पद्धतीने साजरे होतात व इथं काही असं काही नाही आहे, इथे सगळं प्रेमाने होतं। सर्व आपापले सण इथं उत्साहात होतात। इथे ईद असो किंवा दिवाळी असो मोठ्या जल्लोषात साजरा होतात। पण उद्या ह्या ईदच्या त्यांना आम्ही आमच्या शिवसेना परिवार शाखा क्रमांक 47च्या परिवारातर्फे मी त्यांना पूर्ण मनोभावे शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।